भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहे। राम भाई, काल जी घटना घडलेली आहे किती दुर्दैवी घटना आहे? मुळामध्ये घटना का घडली याच्या मुळाशी जाण्याचं कारण आहे। घडलेल्या घटनेचं कोणी समर्थन करू शकत नाही, पण ज्या पद्धतीचा अहंकार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दिसला होता त्याचंही समर्थन होऊ शकत नाही। म्हणजे मारहाण होऊ नये या मताचे सगळेच जण आहोत। आणि मुळात काय झालं, मागच्या या 3 आठवड्याच्या अधिवेशनात खूप मोठ्या प्रमाणात या विधानसभागृहाच्या परिसरात गर्दी होत होती। एवढी गर्दी होत होती की मंत्र्यांना, आमदारांना, महिला आमदारांना वाट कशी काढायची हेही कळत नव्हतं। इतकी गर्दी होती, त्याच्यावर नियंत्रण येणंही आवश्यक होतं। पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचं वर्तन विधानसभागृहात अपेक्षित नव्हतं। हे दुर्दैवानं झालं, त्याचं समर्थन होत नाही। पण घटना का घडली, काय नेमकं कारण होतं याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। पडळकरांचा जो कार्यकर्ता आहे त्याच्यावरती मकोका गुन्हा दाखल आहे आणि तो आतमध्ये आलेला आहे। यावरून जे आहे ती विरोधकांनी रान उठवलेलं आहे का मकोकाचा गुन्हेगार आत्महत्या वाटतं केवळ माध्यमांमध्ये विरोधी पक्षाचे नेते आम्ही किती पवित्र आहोत, शुद्ध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात। ही वस्तुस्थिती नाही। सिनियर आमदार आपल्यासोबत कालिदास कोळंबकर आहेत। एवढ्या वर्ष सभागृहात तुम्ही आहात, काल ज्या प्रकारे घटना घडलेली आहे किती दुर्दैवी म्हणता? कालचं हे वातावरण पाहिल्यानंतर अत्यंत भयानक वातावरण झालं। 40 वर्ष या हाऊसमध्ये मी आहे आणि हे असं वातावरण मी आयुष्यात कधी पाहिलं नाही आहे। आणि अशा पद्धतीने हे वातावरण हाऊसचं जे स्टँडर्ड आहे, हे माझी ह्या लोकांना विनंती आहे की हाऊसचं स्टँडर्ड तुम्ही कमी करू नका, एवढीच मला ह्या लोकांना विनंती आहे। पण विरोधकांचा जो आरोप केला आहे का कालच्या कार्यकर्त्यांमध्ये जी मारहाण झाली यामध्ये एक जो आहे त्याच्यावरती मकोकाचा गुन्हा आहे, पडळकरांचा तो कार्यकर्ता आहे, तुम्ही भाजपचे आमदार आहे, कसं बघताय? मला एवढं सांगायचं, एका हाताने टाळी वाजत नाही हो। हां, त्याच्यामुळे दोघांनी समजून घेतलं पाहिजे ह्या मताचा मी आहे। टाळी एका हाताने वाजत नाही एवढं नक्की। कधी विरोधकाचं हे कामच आहे, चांगलं काम असेल तर ते विरोध करणार, आणि चांगलं काम आपण एखादं केलं आणि त्याने वावा केली तर त्यांच्या पाठीमागचं सगळं सैन्य कमी होणार, हे त्यांनाही माहिती आहे। त्या प्रकारे काल विरोधकांनी म्हटलेलं आहे का कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये सरकार अपयशी ठरतंय, सभागृहात सुद्धा अशा प्रकारचे हे पाहायला मिळत आहे। विरोधक या पूर्ण 3 आठवड्यामध्ये त्यांचा प्रभाव सोडा, ते उपस्थित आहेत हेही दाखवू शकले नाहीत। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कालचा पण जो डाव आहे तो विरोधकांनी मुद्दामून रचला की काय, अशी शंका आहे। पाहतो आपण कालचा डाव जो आहे तो विरोधकांनी मुद्दाम रचला की काय अशी शंका असल्याचं राम कदम म्हणताना पाहायला मिळत आहेत। राजेश सोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।